महाडीबीटीवरती कृषी यांत्रिकीकरण आणि कृषी अवजारेसाठी जर तुम्ही अर्ज केला असेल, तुमची पूर्वसंमती आली असेल, तुम्ही वस्तूही घेतल्या असतील, त्याच्यावरती उर्वरित सबसिडी अजून शासनाकडून थकीत असेल, तर त्या शेतकऱ्यांसाठी आता राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजने संदर्भामध्ये शासनाने 4 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठीची मंजुरी दिली आहे. असा जी.आर. 19 ऑगस्ट 2026 रोजी काढण्यात आला आहे, ज्यामध्ये शेतीविषयक अवजारे आणि शेतीत वेगवेगळ्या गोष्टी घेण्यासाठी ज्यांनी की अर्ज केलेला होता आणि बऱ्याच दिवसापासून थकीत असल्यामुळे हे 4 कोटी रुपयांचा निधी लवकरच त्यांच्या खात्यामध्ये DBTद्वारे हा टाकण्यात येणार आहे. यामध्ये महिला शेतकरी तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे. असा निधी शासन थोड्या दिवसांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करीत असतं. जर तुम्ही महाडीबीटीवरती अर्ज केला असेल, तुमचे अवजारे खरेदी झाले असतील, पूर्वसंमती आली असेल आणि थकीत जे की शासनाचा सबसिडी अजून तुमच्या खात्यावरती पडाली नसेल, तर ती ह्या वेळेस जरी नाही पडाली, दुसऱ्या वेळेससुद्धा पडती. शासनाच्या कामकाजासाठी वेळ लागू शकतो. हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. अजूनही थोड्या दिवसांनी पुन्हा निधी उपलब्ध करून देण्यात येत असतो. त्यामुळे याच्यामध्ये समजा पैसे नाही पडाले तरी दुसऱ्या याच्यामध्ये पैसे पडू शकतात.